बहुल्यावर कोण चढणार? हो, अर्थात या सरकार स्थापनेच्या समारंभामध्ये मुख्यमंत्री पदाच्या बहुल्यावर कोण चढणार, कोण विराजमान होणार, आज आपण हेच विस्ताराने पाहणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा भोर निश्चित झालेला आहे. 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता नव्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. अर्थात या कार्यक्रमाचा दिवस, मुहूर्त आणि स्थळ जरी ठरलेला असला तरी मुख्यमंत्री म्हणून बहुल्यावर कोण चढणार आहे हा मात्र अजून सस्पेन्स गुपित कायम आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही विवाह समारंभामध्ये सर्वात प्रथम वधू आणि वर यांची निश्चिती झाली की कार्यक्रम, स्थळ आणि मुहूर्त याचा शोध घेतला जातो. महाराष्ट्रातील या सत्ता सुंदरीच्या समारंभामध्ये मात्र वेळ आणि मुहूर्त ठरला असून प्रत्यक्ष बहुल्यावर कोण चढणार, अर्थात मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. या निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा समोर आला असल्याने मुख्यमंत्री म्हणून या पदासाठी देवेंद्र फडणवीसच असतील हे नाव सर्वांनी आता गृहीत धरलेलं आहे. या निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा समोर आला हे जरी खरे असले तरी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव गृहीत धरण्यात येत असले तरीही अद्यापही या नावाचे अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हे दुर्लक्ष करून आपल्याला आता चालणार नाही. विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे नाराजीचे नाट्यमय प्रकार प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या पक्षातील विविध नेत्यांकडूनही ज्या प्रकारे अद्यापही एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी अपेक्षा आणि अशा प्रकारचे विधान करण्यास प्रारंभ केले. हे सर्व पाहता मुख्यमंत्री पदाच्या बहुल्यावर कोणाला चढवायचे हा निर्णय अद्यापही सोपा झालेला नाही. तर दुसरीकडे जरी भाजपाचा मुख्यमंत्री होणार अशा प्रकारची घोषणा करण्यात आली असली तरी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सहजपणे पुढे येते. फडणवीस यांचे नाव जरी सहजपणे पुढे येत असले तरी गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्याबाबत आंतरिक काही अडचणीही असू शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील एकेकाळचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आणि भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेते विनोद तावडे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अमित शहा आणि JP नड्डा यांची भेट घेऊन फडणवीस यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून समोर आला तर काय होऊ शकेल याबाबत काही वास्तव मांडल्याच्या बातम्या प्रसिद्धी झालेल्या आहेत. सर्वत्र महाराष्ट्रभर ह्या बातम्या आता पसरलेल्या आहेत. भाजपाचे आजपर्यंतचे कार्यपद्धती पाहता अनेक वेळा त्यांनी धक्कातंत्राचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतोय. ज्या प्रकारे 2.5 वर्षापूर्वी अचानक एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली होती आणि फडणवीस यांना तेव्हा आपण सत्तेपासून दूर राहणार असल्याचे संकेत दिले होते, पण त्यानंतर त्यांनी राज्याची उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होते. साहजिकच यावेळी सुद्धा ऐनवेळी मुख्यमंत्री म्हणून एखाद्या वेगळ्या चेहऱ्याची ही घोषणा करण्यात येईल याबाबत तीळ मात्र शंका नाही आहे. मात्र भाजपला मिळणाऱ्या बहुमताचा पाठिंबा लक्षात घेता भाजपला कोणतीच काळजी करायची गरज नाही. जर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज झाला तरी अजित पवार यांचा मोठा गट सरकारच्या पाठीशी असणार आहे. अजित पवार यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि दिलखुलास पद्धतीने भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना आपला जाहीर पाठिंबा केलाय आणि जाहीर पाठिंबा दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी मात्र मुख्यमंत्री पदाचा त्याग करणे हे एक अवघड प्रक्रिया आता होऊन बसली आहे. 5 वर्ष राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांनी 2.5 वर्षापूर्वी एक पायरी खाली येऊन उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होते. तरी एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांचीच गिरवली जाईल अशी शक्यता दिसत नाहीये. साहजिकच शिंदेची भूमिका स्पष्ट होईपर्यंत भाजपाकडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. अर्थात भाजपाने शपथविधी समारंभाची तारीख, वेळ आणि मुहूर्त जाहीर केला असल्याने आणि या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आता हे स्पष्ट आणि जाहीर तर झालेलेच आहे. आता येत्या दिवसामध्ये एकनाथ शिंदेंना आपली भूमिका ही स्पष्ट करावीच लागणार आहे. हे मात्र खरं आहे. शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा अट्टहास त्याग करणे एक अवघड प्रक्रिया आता
होऊन बसले. 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री पदावर असलेले फडणवीसांनी 2.5 वर्षापूर्वी एक पायरी खाली येऊन मुख्यमंत्री पद स्वीकारले होते. तरी एकनाथ शिंदेकडून तीच गिरवली जाईल का अशी शक्यता आता सध्या तरी दिसत नाही आहे. साहजिकच एकनाथ शिंदे यांची भूमिका स्पष्ट होईपर्यंत भाजप पक्षांकडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घोषणा होण्याची शक्यता कमी दिसते. शिंदे आता मुख्यमंत्री पद स्वीकारतील की आपल्या पक्षातील अन्य एका नेत्यांकडे हे पद देऊन रिमोट कंट्रोल अर्थात किंग आणि किंग मेकरची भूमिका स्वतः बजावतील. या पद्धतीने ते काम करण्याकडे त्यांचा आता कल असेल का हे येत्या काही दिवसामध्ये स्पष्टच होईल. राज्यातील मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीच्या पाठीशी उभे राहिल्यानंतर खरे तर त्वरित सत्ता स्थापन होण्याची गरज होती. मात्र महाराष्ट्रासोबतच झारखंड राज्यामध्ये निवडणूक झाली होती. त्या ठिकाणी नव्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधीही झालेला आहे आणि सरकार स्थापन करून ते कामालाही लागलेले आहेत. याविरुद्ध आपल्या राज्यात राजकीय अपरिहार्यतेमुळे विनाकारण सत्ता स्थापनेची प्रक्रिया लांबत चाललेली आहे. आता शपथविधीची तारीख, वेळ आणि मुहूर्त जाहीर केला असल्यामुळे त्या तारखेला सत्ता स्थापन करावीच लागणार आहे. त्यापूर्वी सत्ता सुंदरीची वरमाला कोणाच्या गळ्यात घालायचे याचा आता निर्णय भाजपाला घ्यावाच लागणार आहे लवकरात लवकर. पण केवळ मुख्यमंत्रीपदी कोण बसेल हा निर्णय घेऊन या विषयाला आता पूर्ण विराम मिळणार नाही आहे. हे सर्वात आधी तुम्ही लक्षात घ्या, कारण त्यानंतर मंत्रिमंडळाची रचना आणि घटक पक्षांचा सन्मान हा एक नवीन विषय भाजपासमोर येऊ शकतो. भाजपासारख्या पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने राजकारण करणाऱ्या पक्षाच्या दृष्टिकोनातून सर्व गोष्टी जरी स्पष्ट असल्या तरी त्या गोष्टी आपल्या मित्र पक्षापर्यंत पोहोचवण्यामध्ये काही अडचणी येत आहेत. एकंदरीत असेच चित्र दिसते. विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढण्याबाबत अधिकृत घोषणा करणाऱ्या भाजपाने निवडणुकीनंतर मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांचा विचार केलेला नाही आहे. हीच गोष्ट शिंदेना सलत असावी याबाबतच नाराजी व्यक्त करणे ही त्यांची रणनीती असली तरी ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांना आता स्वीकारून पुढे जावं लागणार आहे, स्वीकारावेच लागणार आहेत. सरकार स्थापनेच्या या समारंभामध्ये भोवल्यावर कोण चढणार याचा निर्णय झाला की त्या समारंभामध्ये हसतमुख चेहऱ्याने सहभागी होण्याव्यतिरिक्त सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्या समोर अन्य पर्याय उरलेला नाही. या भोवल्यावर सत्तेच्या मुख्यमंत्री पदाच्या भोवल्यावर कोण चढणार कोण नाही किंवा भाजपाचा नवीन कोणता चेहरा समोर येईल की अजून काही होईल याबाबत तुम्हाला काय वाटते हे अवश्य तुम्ही एक प्रतिक्रिया देऊन एक कमेंट करून अवश्य सांगा. धन्यवाद. मी सुशांत गवळी.